मी विवेक सुनील शिरसाट इयत्ता 10वी फ चा विद्यार्थी। तर आपल्या कार्यक्रमाचा विषयच आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा। तर ह्या मराठी भाषेचं जर संवर्धन करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची हा सगळ्यांसमोर उभा राहिलेला प्रश्न आहे। खरं तर तुम्हाला सुरुवात जर करायची असेल ना मराठी भाषा संवर्धनासाठी तर तुम्ही आपल्या घरामध्ये आपल्या मातेला, आपल्या जननीला, आपल्या जन्मदात्रीला ज्या नावाने हाक मारता जसं की मम्मा, मम्मी, मॉम हे पहिले बंद केलं पाहिजे। आपल्या मातेला, आपल्या जननीला आई या नावाने हाक मारले गेले पाहिजे, तेव्हा मराठी भाषा संवर्धनासाठी खरी सुरुवात असेल। कारण सध्या काय झालं माहिती का, इंग्रजी मीडियमचं जरा जास्तच तुमच्याबद्दल सांगायला गेलं तर क्रेज वाढत चालला आहे। त्याच्यामुळे माझी मराठी मीडियमच राहून जाते की काय हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला। खरं तर काय होतं माहिती का, शहराकडे सगळे शिकलेले असतात पण गावाकडे कसं नसतं। गावाकडे ते आजोबा शाळेत गेलेले नाही, त्यांचा मुलगा शाळेत गेलेला नाही आणि त्यांचा नातू मात्र डायरेक्ट इंग्लिश मीडियमच्या शाळेत। बरं ते पोरं शाळेत जातं, शाळेतून घरी येतं, घरी आले तर दप्तर खाली फेकतं, आजोबा विचारतात लेका काय रे शिकलास? तसं ते पोरं म्हणतं पोयम। आजोबाला पोयमचा अर्थ माहिती नाही, आजोबाने अर्थ विचारला। तसं ते मग जसं इंग्रज अधिकारी भारतीयांकडे बघायचे तसं ते पोरगा आपल्या आजोबाकडे बघतं आणि म्हणतं स्टुपिड, पोयमचा अर्थ माहिती नाही तर पोयम म्हणजे काय? कविता। बरं कुठली कविता शिकला? बरं आता आजोबा ज्ञानेश्वरी ऐकणार आहे बहुश्रुत। मग आता आजोबांनी विचारलं कुठली कविता शिकलास? मग त्यांनी सांगितलं रेन रे गोवा। काय? रेन रे गोवा। आजोबांनी अर्थ विचारला, त्यांनी सांगितलं पावसा पावसा लांब जा। आजोबांनी हेच भडकवली कानाखाली, उद्यापासून शाळा बंद, शाळेत गेला तर तंगडा तोडली। इथं आम्ही आत्महत्या करतोय पाऊस पडावा म्हणून, तुला तिकडे शाळेत शिकवता रेन रेन गोवा। मग त्याला पुढच्या दिवसापासून मराठी माध्यमाच्या शाळेत टाकलं, आपल्या शाळेसाठीच एक शाळा, आणि मग त्याला तिथे शिकवलं गेलं हे रे पावसा तुला देतो। हे मराठी मातीला आणि आत्म्याला जोडणारे जे शिक्षण आहे ना, ते शिक्षण आपल्याला शिकवलं जातंय, याचा मला खरा अभिमान आहे। एक वेळेस तुला सायन्स स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असे कितीतरी फॉर्म्युले नाही आले तरी चालेल, पण बाहेर समाजात वावरताना तू एक उत्तम माणूस म्हणून कसं वावरलं पाहिजे ना, हे आपल्या शाळेमध्ये शिकवलं जातं आणि हेच खरं आपलं मराठी शिक्षण आहे असं मला वाटतं। कारण सध्या काय झालं माहिती का, इतर भाषांना जास्त महत्त्व दिलं जातंय की काय असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे। आता बघा ना, मराठी भाषा किती समृद्ध भाषा आहे। तुम्हाला एक उदाहरण देतो, श्लेष अलंकार म्हणतात त्याला मराठी भाषेतला। 4-5 महिने झाले एका गावात कोणी मेलच नाही। मग आता ते जे 2 स्मशानभूमीमध्ये असतात जाणारे, त्यांनी काय करायचं नाही का, ते दोघं असेच एका बाकड्यावर बसले, पहिला तो दुसऱ्याला म्हणतो आज जर कोणी मेलं नाही तर बायको काय घरात घेतली? ते दुसऱ्याने विचारलं का बरं? अरे 4-5 महिने झाले कोणी मेलं नाही, घरात अन्नाचा एक कण शिल्लक नाही, करायचं काय काम? ते दुसरा म्हणाला अरे तू बघ आज 100% कोणी ना कोणी येणार। अरे तू बघच, अरे तू बघ 100% कोणी ना कोणी येणार म्हणजे येणार। हा इकडे बोलला तेवढं तिकडे गांधी यात्रा आली, आलाच म्हणतो ते बघ 100 वर्ष आयुष्य। ही जी मराठी भाषेतली समृद्धता आहे ना, ती तुम्हाला लवकर कुठे बघायला मिळणार। आता त्या दिवशी असंच एका नातेवाईकांच्या घरी गेलो, त्यांचा 4थीचा मुलगा, आई त्याला शिकवत होती तो म्हणजे तो मुलगा पुल्लिंग, ती मुलगी स्त्रीलिंग, ते झाड नपुंसकलिंग। आजोबा येऊन तिकडून समोर खुर्चीवर बसले, तो मुलगा लगेच ओरडला आई ते आजोबा नपुंसकलिंग। ही जी आपल्या मराठी भाषेतली गंमत आहे ती लवकर कुठे अनुभवायला मिळत आणि ही खरी भाषेतली समृद्धता आहे। लक्षात हे तुम्हाला कुठल्याच दुसऱ्या परकीय भाषेमध्ये लवकर अनुभवायला मिळणार। पण सध्या काय झालं माहिती का, माझी मराठी भाषा एवढी गंमतशीर आहे तरी सुद्धा माझे बरेच 2-3 मित्र आहेत आणि बरेच जण आहेत ज्यांची मातृभाषा मराठी आहे, पण तरी ते दुसऱ्या कुठल्या तरी भाषेला खूप महत्त्व देतात। मराठी भाषेला लो स्टँडर्ड भाषा मानतात। कुठे बाहेर चांगल्या ठिकाणी गेले तर इंग्लिश भाषेचा वापर करतात। का करावा परकीय भाषेचा वापर जर माझी मातृभाषा मराठी? आणि याच्यामध्ये काय होतं माहिती का, आता काही लोक जे मराठी भाषेला कमी लेखतात
मग ते मुलीच्या जेव्हा लग्न असतं त्यावेळेस लग्नपत्रिका आपण इंग्लिशमध्ये छापतात. बरं ती लग्नपत्रिका इंग्लिशमध्ये छापली की मग ते मुलीच्या नावासमोर कुमारी लिहा ना, KUMARI, किती सोपं स्पेलिंग आहे. पण नाही, ते चिसौका लिहितात. चिसौका म्हणजे CHI.SOW.KA. बरं त्या SOW सौचा मराठी डिक्शनरीमध्ये अर्थ होतो पूर्णपणे वाढ झालेली डुकरी. हे आपल्याच मुलीच्या लग्नात ज्यावेळी लिहितात त्यावेळेस मला प्रश्न पडतो, आम्ही इंग्लिश शिकतो म्हणजे नेमकं करतो का? अहो तुम्ही 2 मिनिटं विचार करा डोळे बंद करून. जर एवढा मोठा अवकाश आहे त्याच्यावर पृथ्वीवर आपला जन्म झाला, पृथ्वीमध्ये इतके सारे खंड आहेत तरी आपला जन्म अशा खंडात झाला. अशा खंडात चीन सारखा प्रगत देश आहे, अफगाणिस्तान सारखा मोठा देश आहे, तरी आपला जन्म भारतात झाला. भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, तरी आपला जन्म महाराष्ट्रात झाला. ज्या महाराष्ट्राच्या मायभूमीवरच्या लोकांची मातृभाषा मराठी आहे, ज्या महाराष्ट्राच्या मायभूमीवर घडून गेलेल्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडून गेला आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी दलितांसाठी लढणारी झुंज देणारी व्यक्ती घडून गेली आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळकांसारखी व्यक्ती घडून गेलेली आहे, ज्या महाराष्ट्रात समोरच्या जगातला कुठलाही खेळाडू असला तरी त्याच्या डोळ्यात डोळे घालून क्रिकेटचे सामने जिंकून आणणारा सचिन तेंडुलकर माझ्या महाराष्ट्रामध्ये घडला आहे. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये एवढे सारे व्यक्ती घडून गेलेले आहेत, तुम्हाला आदर्श देऊन गेलेले आहेत, तर त्या महाराष्ट्राच्या मायभाषेचा, त्या मायभूमीचा नक्कीच आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. तुम्हाला एक आता जाता जाता एक सांगून देतो की शिवाजी महाराजांना 8 ते 9 भाषा अवगत होत्या, पण तरी सुद्धा ज्यावेळी इंग्रज किंवा कुठले बाकीचे राज्यकर्ते ज्यांना मराठी भाषा त्यांची भाषा नव्हती, तर ते जेव्हा भेटायला यायचे, आता इंग्रजी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांना फाडफाड बोलता यायची, तरी सुद्धा ते इंग्रज अधिकारी जेव्हा यायचे तेव्हा तोडकी मोडकी मराठी भाषा शिकून यायचे, नाही तर समोर त्यांच्यासोबत दुभाषी घेऊन यायचे. ही खरी मराठी भाषेविषयीचा अभिमान आहे आणि तो आपल्या सर्वांनी नक्कीच बाळगला पाहिजे, स्वतः जवळ असला पाहिजे असं मला वाटतं. मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल